तर प्रेक्षकांनो, बयोच्या दुसऱ्या भागात तुम्ही बघताय इरा अंकिताला आणि हेतलला म्हणत असते की आपण आज मस्त कल्ला करूयात, भारी पार्टी करूयात. हेतल म्हणत असते पण मला सुट्टी नाही आहे ना. अंकिता म्हणते बाई तुझं तू बघ, आम्ही तर पार्टी करणार आहे. आता ही अंकिता विचारते कुठे पार्टी करायची. तेवढ्यात तिला बयो येताना दिसते. मग ती म्हणते बयो आली आहे, शांत बस. बयो म्हणते इरा जरा बाजूला चल, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. इरा म्हणते बाजूला कशाला, इथेच बोल जे काय बोलायचे ते. बयो म्हणते ठीक आहे, ऐक तर मग तुझ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलाय आता. इरा म्हणते मग त्याचं काय, मला माहीत होतं ते लागणारच आहे. बयो म्हणते हो, पण मला दुसरं पण काहीतरी सांगायचं आहे तुला, बाजूला चल. इरा म्हणते सांगितलं ना तुला, शहाणपणा करू नकोस, इथेच सांग जे काय सांगायचं आहे ते. मग आता बयो तिला म्हणते मला असं वाटतंय की तू विशाल सरांची माफी मागायला हवी आहेस. इरा म्हणते उगा शहाणपणा करू नकोस. तुला मी माझी मदत करायला सांगितली तर तू जास्तीच करतेस. मी कोणाची माफी बिफी मागणार नाही आहे. बयो म्हणते असं आहे का, मग ठीक आहे. मग यापुढे मी तुला कुठल्याच प्रकरणात पाठीशी घालणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. हे मी तुझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते शेवटचं केलं आहे. आता असं म्हणून ती निघून गेली आहे. इरा म्हणते अरे ही कोण आहे शहाणी, मला पाठीशी वगैरे घालणारी, हिला जरा जास्तीच झालं आहे. आता हिला ना चांगली अद्दल घडवायची. आता ही हेतल म्हणते अद्दल घडवायची म्हणजे काय करणार आहेस तू. इरा म्हणते हिला ना चांगला धडा शिकवायचा, आजच्या आज धडा शिकवायचा. आज रात्री ना आपण ना तुमच्या घरात मस्त कल्ला करूया आणि हिला ना बाहेर फुटपाथवर झोपायला लावूया. बघते आता कशी आतमध्ये येते घरात. रात्रभर झोपली ना बाहेर की मग हिला चांगली अद्दल घडेल. बापरे प्रेक्षकांनो, इरासारख्या मुली असतात का, असलं काही बघितलं की भीतीच वाटते मला. असो, तर आता अंकिता जाम खुश झाली आहे की आता पार्टी करायची आहे म्हणून. आता डॉक्टर शुभमकर मोकल काकूंचे रिपोर्ट चेक करत असतात. मोकल काकू म्हणत असतात मला घरी कधी पाठवणार आहात तुम्ही. शुभमकर म्हणतात हो काकू, लवकरच घरी जाताल तुम्ही. हे बघा तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले ना की घरी जाल. आता या मोकल काकू म्हणतात मला इथे चांगलं नाही वाटत. हे शुभमकर म्हणतात हो बयो आहे ना, तुम्हाला ती चांगली करमणूक देईल. तुमच्या घरच्यांना कळवावं लागेल मोकल काकू. पण आता मोकल काकू विषय बदलतात. तेवढ्यात बयो येते आणि म्हणते मोकल काकू तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे की नाही. मोकल काकू म्हणतात हो ग बाई, पण मला इथून घरी ने आधी. शुभमकर म्हणतात अगं बयो, तू यांना ना छान आपल्या गावाकडच्या गोष्टी वगैरे सांग, म्हणजे यांना चांगली करमणूक होईल. बयो म्हणते हो मग सांगेल ना, आपल्या घना दादा, गोट्या दादा, आपल्या गावाकडच्या मुंजाच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी सांगेल. शुभमकर म्हणतात अगं घाबरवू नकोस त्यांना. आता या मोकल काकू म्हणतात बाई तुला ज्या गोष्टी सांगायच्या ना त्या घरी गेल्यावर सांग. बयो म्हणते मोकल काकू असं करून कसं चालेल, इथले सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आले की आपण घरी जाऊ, नाही तर तुम्हाला पुन्हा पुन्हा इथे यावं लागेल ना. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपले सगळे रिपोर्ट नॉर्मल आले की आपण घरी जाऊ, मी तुम्हाला स्वतः घरी घेऊन जाईल, मग तर झालं. मोकल काकू म्हणतात हो बाई काही हरकत नाही आहे, पण खरंच ही पोर नसती तर आज मी वाचलेच नसते. शुभमकर म्हणतात माझी बयो आहेच गुणी, ती कोणालाही त्रासात बघूच शकत नाही आणि तसंही माझी बयो भावी डॉक्टरीण आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या जागी हा गुण असायलाच हवा. माझी बयो नेहमी अडीअडचणीला सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, अशीच आहे माझी बयो. तर आता या मोकल काकू म्हणतात हो हे मात्र खरं आहे, आणि बयो तुला आता घर सांभाळायचं आहे, मी नसताना तुला माझी शिस्त पाळायची आहे, घरचं सगळं व्यवस्थित तूच बघ माझ्या माघारी. बयो म्हणते हो मोकल काकू मी सगळं बघेल. आता विशाल कोणाला तरी चेक करत असतो आणि सौदामिनी येते आणि म्हणते मला खूप आनंद झाला आहे, तू जाणार नाही आहेस ना हॉस्पिटलला सोडून, शेवटी माझी माया जिंकलीस, तू या हॉस्पिटलचा ओनर आहेस विशाल, आता अगदी ओनरसारखा राहा इथे. विशाल म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे मॅडम, मी तुम्हाला सांगितलं की माझी जी आधी पद होतं त्याच पदावर मी काम करणार आहे आणि मी तुमच्यासाठी इथे राहिलेलो नाही आहे. हा तुमचा सगळ्यात मोठा जो गैरसमज झाला आहे ना तो आधी दूर करा. सौदामिनी म्हणते म्हणजे तू कोणासाठी थांबलायस मग इथे. विशाल म्हणतो आहे कोणीतरी स्पेशल व्यक्ती जी मला माझ्या जीवापेक्षाही जास्ती प्रिय आहे, तुम्हाला त्यांचं नाव सांगणं मला गरजेचं वाटत नाही. आता सौदामिनीला खूप राग आलेला आहे विशालचा. तेवढ्यात तिथे बयो येते आणि म्हणते सर मोकल काकूंना MRI न्यायचं आहे ना आपल्याला. विशाल म्हणतो हो चल सरस्वती मी आलोच. आता हे दोघं जण तिथून निघून जातात. तेव्हा सौदामिनी विचार करते विशाल ज्याच्या कोणासाठी इथे थांबलाय ना हॉस्पिटलमध्ये, आय विश ही मुलगी नसावी. ही मुलगी जर असली ना तर मी या मुलीला सोडणार नाही आहे. माझ्या आणि विशालच्या मध्ये मला कोणीही आलेलं चालणार नाही आहे. मी माझ्या विशालचं प्रेम कोणाशी शेअर करणार नाही आहे. मी या बयोला सोडणार नाही. सगळे हिशोब चुकते करेल हिचे व्याजासकट. प्रत्येक वेळेला हा डायलॉग लक्षात ठेवायचा आपण.
असो. तर आता हा विशाल आणि बयो बाहेर आलेत. बयो सांगते आपण MRIचे रिपोर्ट त्यांचे आले की म्हणजे त्यांच्या मुलाबद्दल वगैरे शोध घेऊयात, पण कसं करायचं, म्हणजे घरी जाऊन कसं काय मी बघू, बरं वाटणार नाही ना ते, म्हणजे घराचा तपास कसा करू असं म्हणते बयो विशालला. विशाल म्हणतो हे बघ तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, पण आपल्याला मोकल काकूसाठी हे करावंच लागणार आहे. त्या त्यांच्या मुलांना का फोन करत होत्या, फेक फोन, हे आपल्याला कळायला हवं ना, म्हणजे नेमकं त्यांच्या आजाराचं कारण आपल्याला कळेल सरस्वती. त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू जे काय करते ते योग्य गोष्टीसाठी करते हे लक्षात ठेव. आता बयो गेली आहे मोकल काकूंच्या घरी आणि सगळीकडे तपासती आहे कुठे काही भेटतंय का तिला, म्हणजे मोकल काकूंच्या मुलांचा ॲड्रेस किंवा काहीही. आता ती देवाजवळ प्रार्थना करते, तिला कुठे काहीच सापडलं नाही आहे की देवा काहीतरी मिळू दे मोकल काकूंच्या बाबतीत. आणि अचानक देवघराच्या मध्ये एका छोट्याशा कपारीमध्ये तिला काही चिठ्ठ्या सापडतात आणि ती त्या चिठ्ठ्या कलेक्ट करते आणि त्या चिठ्ठ्या ती वाचते आणि शुभमकरांना सुद्धा वाचून दाखवते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, म्हणजे मोकल काकूंच्या मुलांचं पत्र आहे की आई तू आम्हाला सारखी सारखी फोन करत जाऊ नकोस, आम्ही खूप बिझी असतो, तुला वेळच्या वेळी पैसे आम्ही पाठवत राहू, पण तू प्लीज नेहमी नेहमी आम्हाला कॉल करून त्रास देऊ नकोस, आम्हाला वेळ मिळत नाही तिथे यायला, त्यामुळे आमची कुठलीही अपेक्षा करू नकोस. इतकं रूडली मोकल काकूंच्या मुलांनी लिहिलं आहे प्रेक्षकांनो, हे सगळं खूप भयंकर आहे. हे बघून बयोच्या डोळ्यात पाणी आलं आहे. शुभमकर म्हणतात अच्छा असं आहे. तर बयो म्हणते तुम्हाला लक्षात येते का बाबा, मोकल काकूच्या मुलांनी त्यांना एकटं ठेवलं आणि त्यांना एकटेपणा येऊ नये म्हणून त्या पेंगेच ठेवत होत्या. शुभमकर म्हणतात तू नको टेन्शन घेऊ, त्या ॲड्रेसवरनं मी नंबर शोधतो त्या मुलांचा, तू एक काम कर बाळा, तू इथेच थांब आज रात्री, मोकल काकू पण घरी नाही आहेत ना. बयो म्हणते नको बाबा, मोकल काकूंनी मला दिली आहे घराची जबाबदारी, मला घरी जावंच लागेल. आता शुभमकर म्हणतात सांभाळून जा, सावकाश जा. आता बयो रस्त्याने चाललेली असते तेव्हा पप्या तिला थांबवतो आणि म्हणतो एक मिनिट थांबा, तुम्ही थांब लक्ष्मी, कुंकू लावते, या मालिकेमधल्या हिरोईन आहात ना. तेव्हा बयो म्हणते हो बरोबर ओळखलात तुम्ही. पप्या म्हणतो मॅडम तुम्ही शूटिंगला चाललात का. बयो म्हणते हो तुम्ही येणार का. पप्या म्हणतो हो हो येतो ना. बयो म्हणते अरे पप्या दादा मी बयो असे बयो, छोट्या गावातून आलेली, मोठं स्वप्न घेऊन आलेली, डॉक्टर होण्यासाठी आलेली बयो आहे मी. आणि पप्या दादा मी त्या सिरियलमधली कोणी नाही आहे. मग आता पप्या म्हणतो अरे हां डॉक्टर आलं लक्षात, आताच म्हणलं मी, ते लक्ष्मी चांगली सुंदर असा. बयो म्हणते मग मी नाही आहे का सुंदर. पप्या म्हणतो नाही तू सुंदर आहेस, तिच्यापेक्षाही सुंदर आहेस. अगं कोकणची चेडवा आहेस तू, चेडवा, नित्तळ झऱ्याचो आणि हापूसमधला गोडवा माझ्या बहिणीत आहे माहिती आहे. बयो म्हणते बरं राहू दे, कळलं मला सगळं, तू कुठे चाललायस रे बाबा सजून धजून. तेव्हा पप्या म्हणतो अरे मी कुठे चाललो, अरे हां माझ्या मित्राच्या हळदीला चाललो आहे. मग आता बयो म्हणते बरं ठीक आहे मला उशीर होतोय, मला निघू दे. पप्या म्हणतो ओ डॉक्टर पुढे काय झालं सिरियलमध्ये. मग आता बयो म्हणते अरे बाबा तुला सांगितलं ना मी ती बाई नाही आहे, मी बयो आहे म्हणून. पप्या म्हणतो ते सिरियल नाही म्हणते मी, तुमची रिअलवाली सिरियल. काय झालं विशाल डॉक्टरांचं, तो तुमचा पिक्चर नाही का सरस्वती आय लव्ह यू, हिरो डॉक्टर विशाल आणि हिरोईन बयो. तर आता बयो म्हणते ए बाबा पप्या दादा तू जास्ती बोलू नको, ते शुद्धीत नव्हते त्या दिवशी. आणि हे बघ हा विषय आता इथेच बंद कर आणि जाऊ नको विशाल सरांना विचारायला की पिक्चर रिलीज झाला की नाही म्हणून. आता पप्या म्हणतो अरे बापरे, पण जर हे म्हणजे सांगितलं असेल कोणाला मी तर. बयो म्हणते सांगितलं ना तर तुझे हातपाय तोडीन आणि तुझ्या गुरुजींना कुरिअर करेल. आता मात्र पप्या घाबरतो आणि म्हणतो मग एक काम कर तू शोधून ठेव. बयो म्हणते काय शोधून ठेवू. तर आता पप्या म्हणतो तू कुरिअरवाला शोधून ठेव, कारण मी हे सगळं डॉक्टर विशालांना सगळं सांगून ठेवलं आहे मी आधीच. प्रेक्षकांनो पप्याला हे बरं लक्षात राहिलं की त्याने विशालला सगळं सांगितलं आहे. असो आता मात्र बयो चिडते आता पप्यावरती. आणि प्रेक्षकांनो इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. बापरे केवढा मोठा रिव्ह्यू दिला मी आज. प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण. पुढे आपण बघणार आहोत इरा तिचा बदला काढतीये, बाहेरून कुलूप लावली आहे तिने मोकल काकूंच्या घराला आणि बयोला बाहेर तिने तात्काळत ठेवले. बिचारी बयो रात्रभर बाहेर फिरतीये, पण एवढं बाहेर फिरायची गरज नव्हती, ती डॉक्टर शुभमकरांकडे एक रात्र तर राहूच शकली असती नाही का. बघूयात पुढे काय काय घडतंय ते. प्रेक्षकांनो नक्की रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.